जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. प्रतापगड औंध मांढरदेव तीर्थक्षेत्री उत्सव. किल्ले प्रतापगडावर पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सवास सुरुवात. सालाबाद प्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात. प्रतापगडावरील तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी नामदार भरत पाटील यांची उपस्थिती. भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जय अंबे जगदंबेच्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला आहे. सालाबाद प्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेला सातारा व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असणारा प्रतापगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3556 फूट उंचीवर असून ऐतिहासिक अशा किल्ल्यात भवानी मातेची मूर्ती असून या ठिकाणी होणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून देशविदेशातून हजारो भाविक नवरात्र उत्सवानिमित्त भवानी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थिती लावत असतात. आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भारत सरकार राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक नामदार भरत पाटील नाना प्रतापगडावर दाखल झाले. त्यांनी तुळजाभवानीच्या चरणी माथा टेकून देश प्रदेशातील जनतेसाठी सुख समृद्धी व कल्याणाची प्रार्थना केली. गडाच्या ऐतिहासिक वैभवाची आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या पवित्र स्थळी राज्यमंत्री पाटील यांच्या भेटीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा शहर ॲडव्होकेट नितीन शिंगटे, ॲडव्होकेट अविनाश सुतार, ॲडव्होकेट सूरज साबळे, पत्रकार युवराज म्हस्के, प्रशांत वाघमारे तसेच महाबळेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सनी मोरे यासह आदींची उपस्थिती होती. प्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात 2 घट बसवले जातात. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून, तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने कारण राजाराम महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केला आहे. राजाराम महाराजांचे गडावर कित्येक वर्षे वास्तव्य होते. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. प्रतापगडावर होणारा भवानी मातेचा नवरात्र उत्सव हा पाहण्यासारखा असल्याने या ठिकाणी सकाळपासूनच रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहण्यास मिळते. नवरात्र उत्सवाला 22 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला असून 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीपर्यंत प्रतापगडावरती मोठा जल्लोष पाहण्यास मिळणार आहे. कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे, प्रतापगड.